यावर्षी देखील विदर्भामध्ये पावसानं ओढ दिलेली आहे। दरवर्षी विदर्भावरती मेहरबान असलेला वरुण राजा यावेळी मात्र शेतकऱ्याची परीक्षा घेताना दिसतोय आणि त्याचमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी झालेली आहे। दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत विदर्भातली धरणं भरलेली असायची, मात्र आतापर्यंत विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याचं चित्र आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या 81 धरणांपैकी 29 धरणांमधला जलसाठा हा शून्य पातळीवर आलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक ठिकाणी निम्मा किंवा त्याही पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे। तर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात यंदा कसा पाऊस झालेला आहे आपण पाहतोय। 2016 साली 687 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता, तर यंदा 437 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय। गडचिरोलीमध्ये यंदा 596 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। यवतमाळमध्ये यंदा 329 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। 2 महिन्यांची ही आकडेवारी आपण पाहतोय। वाशिममध्ये 386 मिलीमीटर, अकोल्यामध्ये 292 मिलीमीटर अत्यंत कमी पाऊस, गोंदियामध्ये 443 मिलीमीटर, चंद्रपूरमध्ये 402 मिलीमीटर, भंडाऱ्यामध्ये 429 मिलीमीटर, नागपूरमध्ये 399 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। बुलढाण्यामध्ये 329 मिलीमीटर,